नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती 30 लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्यांचा टप्पा ओलांडणारा देशातील कोणता उद्योग समूह हा पहिला उद्योग समूह ठरला आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टाटा समूह। प्रश्न क्रमांक 2 मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी औटू ग्रंथी। प्रश्न क्रमांक ऑप्शन ए नाक। आहे प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन सी बिहार। प्रश्न क्रमांक 7 बघा, सहस्त्रकुंड धबधबा डॅश डॅश या नदीवर आहे। क्रमांक 1 ऑप्शन ए पैनगंगा। पुढचा प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे कोणकोणते? नांदूर मधमेश्वर सरोवर, ठाणे खाडी फ्लोमिंगो अभयारण्य। प्रश्न क्रमांक 9 मानवी मेंदूचे वजन डॅश डॅश ग्रॅमच्या 2 ऑप्शन बी 1300 ते 1400। प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅश हे पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मोढेरा। प्रश्न क्रमांक 11 मंत्रिमंडळ हे डॅश डॅश यांना जबाबदार असते। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए। पुढचा प्रश्न क्रमांक 12 कृषी व संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परभणी। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कीव। प्रश्न क्रमांक 14 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ डॅश डॅश या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नवी दिल्ली। पुढचा प्रश्न क्रमांक 16 कराडमध्ये कृष्ण आणि कोयना नदीचा प्रतिसंगम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा। आणि विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 16चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानार्थी। प्रश्न क्रमांक 17 मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा, ऑप्शन क्रमांक ऑप्शन डी रीती भविष्यकाळ। प्रश्न क्रमांक 18 जे आले नाही ते हरले या वाक्यातील ते हे काय आहे? म्हणजे ते ऑप्शन सी दर्शक सर्वनाम। प्रश्न क्रमांक 19 शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र। पुढचा प्रश्न क्रमांक 20 वाऱ्याहून चंचल मन असते, वाऱ्याहून
चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि या ठिकाणी वाऱ्याहून ह्याच्या खाली काय तर अंडरलाईन किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंचमी. प्रश्न क्रमांक 21 मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पूर्ण भविष्य काळ. प्रश्न क्रमांक 22 हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्लेष. प्रश्न क्रमांक 23 उंबरठे झिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हेलपाटे मारणे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हळू. पुढचा प्रश्न क्रमांक 25 पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुलनावाचक. प्रश्न क्रमांक 26 आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 27 खग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पक्षी. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर बघा प्रश्न क्रमांक 28 काय आहे? घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि जलद हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रिया विशेषण. प्रश्न क्रमांक 29 उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सजातीय स्वर. शेवटचा प्रश्न क्रमांक 30 पोलिसांकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मकर्तरी.